रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजप कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत। विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये मोहिते पाटील भाजप पक्ष कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत। मोहिते पाटलांची पक्ष कार्यालयात भाजपच्या नेत्यांशी सध्या चर्चा सुरू आहे। माढा लोकसभेबाबत मोहिते पाटील यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे रणजितसिंह यांच्या संशयास्पद भूमिकेमुळे सध्या प्रश्नचिन्ह निर्माण झालेले होते आणि त्यानंतर आता ही भेट महत्त्वाची ठरते आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख। ओम, रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजप कार्यालयात पोहोचले आहेत। प्रथमेश, आपण जसं दृश्यांमध्ये पाहतोय विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपच्या पक्ष कार्यालयात पोहोचले। खऱ्या अर्थाने ते भाजपचेच आमदार आहेत, मात्र मध्यंतरी माढा लोकसभा निवडणुकांच्या संदर्भामध्ये त्यांनी जी भूमिका घेतली होती, धैर्यशील मोहिते पाटील जे त्यांचे चुलत बंधू आहेत, त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवून भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला होता आणि त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये रणजितसिंह मोहिते पाटलांची जी काही भूमिका होती ती काहीशी संशयास्पद होती। या भूमिकेमुळे रणजितसिंह भाजपमध्ये राहणार की राष्ट्रवादीमध्ये जाणार हा प्रश्न निर्माण झाला होता। मात्र या सगळ्या प्रश्नांना आता काहीसा पूर्णविराम लागला असं आपण म्हणू शकतो। रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपच्या विधिमंडळ पक्ष कार्यालयात भेट दिली आहे। त्यासोबतच भाजपचे नेते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्यासोबत त्यांनी चर्चाही केली आहे आणि त्यामुळे रणजितसिंह यांच्या बाबतीत जे काही संशयाचं मळब निर्माण झालं होतं ते कुठेतरी दूर झालंय आणि रणजितसिंह हे पुन्हा एकदा भाजप कॅम्पमध्ये दाखल झालेत असं आपण सध्या तरी म्हणू शकतो। खऱ्या अर्थानं मोहिते पाटील हे पश्चिम महाराष्ट्रातलं नक्कीच ओम, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी सध्या मतदान सुरू आहे आणि 12 उमेदवार रिंगणात आहेत। मात्र या 12 पैकी कोणकोणते उमेदवार हे डेंजर झोन मध्ये आहेत त्यावरती देखील आपण एक नजर टाकूयात। शेकापचे जयंत पाटील, ठाकरेंच्या शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शिवाजीराव गर्जे हे 3 उमेदवार डेंजर झोन मध्ये असल्याचं बोललं जात आहे।